आज आपण एका अतिशय भन्नाट अशा प्रक्रियेचं विश्लेषण करणार आहोत. आपल्या रोजच्या वापरातला अगदी साधासा वाटणारा दुधी भोपळा याचं एका चविष्ट, गोड आणि राजशाही मिष्टान्नात कसं रूपांतर होतं याची अचूक पद्धत आणि त्यामागील जादू आज आपण उलगडणार आहोत. दुधी भोपळाची बर्फी बनवणं ही खरंच एक उत्तम कला आहे आणि ती अगदी पद्धतशीरपणे कशी साकारली जाते हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. आता साहजिकच असा प्रश्न पडतो की पाण्याने पूर्णपणे भरलेला आणि चवीला अगदीच मिळमिळीत असा हा दुधी भोपळा एका घट्ट आणि मलईदार बर्फीत कसा काय बदलतो. हाच तो मुख्य विरोधाभास आहे जो आजच्या या विश्लेषणाचा पाया आहे. घरच्या घरी ही बर्फी बनवण्यासाठी जी एका वेगळ्याच प्रकारची पाककलेची किमया लागते ना, तीच आपण आज समजून घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण या गोड भोपळ्याच्या विरोधाभासापासून सुरुवात करूया. मूळ भाजी नक्की काय आहे आणि तिच्यात कसा बदल होतो हे समजून घेणं इथे खूप गरजेचं आहे. दुधी भोपळा प्रामुख्याने तो त्याच्यातील पाण्याचा जास्त प्रमाणामुळे आणि अगदी सौम्य चवीमुळे ओळखला जातो. पारंपरिकरित्या आपण याचा वापर तिखट भाज्या किंवा आमटी बनवण्यासाठी करतो, बरोबर. पण या साध्याशा दिसणाऱ्या भाजीत एक अतिशय समृद्ध आणि गोड क्षमता लपलेली असते. एवढ्या पाणचट भाजीचा वापर एका दाट आणि गोड पदार्थात करणं ही खरोखरच एक थक्क करणारी गोष्ट आहे. आणि म्हणूनच इथे दिसणारा हा बदल अतिशय महत्वाचा आहे. एका बाजूला आहे तो पाण्याने भरलेला चवीहीन असा किसलेला भोपळा आणि दुसऱ्या बाजूला आहे ती अंतिम स्वरूप असलेली एक घट्ट, समृद्ध आणि कॅरमलाइज्ड बर्फी. या संपूर्ण प्रक्रियेचं मुख्य उद्दिष्टच हे आहे की भोपळ्यातील पाण्याचा अंश अतिशय पद्धतशीरपणे काढून टाकणे आणि त्या जागी एक घट्ट गोळवा निर्माण करणे. आता आपण या विश्लेषणाच्या दुसऱ्या भागाकडे वळूया आणि या अफाट बदलासाठी लागणारे मुख्य घटक कोणते आहेत ते पाहूया. या संपूर्ण प्रक्रियेसाठी घटकांचं प्रमाण अतिशय अचूक असणं अत्यंत आवश्यक आहे. दुधी भोपळा, पूर्ण फॅट असलेलं दूध किंवा खवा, साखर, भरपूर साजूक तूप, वेलची पावडर आणि बारीक चिरलेला सुकामेवा. भोपळ्यातील नैसर्गिक पाण्याचा अंश कमी करण्यासाठी आणि एक योग्य समतोल राखण्यासाठी तूप आणि साखरेचा अतिशय कुशलतेने वापर केला जातो. घटकांचा हाच तो अचूक समतोल आहे जो या पदार्थाला खरीच चव देतो. पण संदर्भासाठी आधी हे समजून घेणं आवश्यक आहे की बर्फी म्हणजे नेमकं काय. भारतीय उपखंडातील हा दुधावर आधारित एक गोड पदार्थ आहे. याचा पोत अगदी दाट आणि घट्ट असतो, अगदी पाश्चात्य देशांतील फजसारखा. बर्फीला तो विशिष्ट घट्टपणा मिळण्यासाठी दूध आणि तूप यांची अत्यंत महत्वाची भूमिका असते. हेच ते घटक आहेत जे किसलेल्या दुधी भोपळ्याला एकत्र बांधून ठेवतात. आता आपण तिसऱ्या आणि सर्वात महत्वाच्या भागाकडे वळूया. तो म्हणजे प्रत्यक्ष शिजवण्याची प्रक्रिया. हा भाग खरोखरच खूप रंजक आहे. सर्वात आधी काय करायचं तर दुधी भोपळा सोलून तो अगदी बारीक किसून घ्यायचा. त्यानंतर त्यातलं सगळं अतिरिक्त पाणी पूर्णपणे पिळून काढायचं. पाणी काढल्यानंतर लगेचच तो किस गरम तुपात छान परतून घ्यायचा. तुपात परतल्यामुळे भोपळ्याचा कच्चेपणा पूर्णपणे दूर होतो आणि पदार्थाच्या मूळ चवीला एक उत्तम खमंग असा पाया मिळतो. आणि इथे एक अत्यंत महत्वाची प्रोटिप लक्षात ठेवायची आहे. अतिरिक्त पाणी पिळून काढण्याची पायरी अजिबात गाळायची नाही. जर किसलेल्या भोपळ्यातील पाणी हाताने दाबून व्यवस्थित काढलं नाही तर नंतर बर्फी अजिबात सेट होणार नाही. ती खूप मऊ आणि चिकट राहील. त्यामुळे ही पायरी सर्वात जास्त महत्वाची आहे. पुढच्या टप्प्यात या मिश्रणात दूध घालून ते पूर्णपणे आटून जाईपर्यंत उकळत ठेवायचं. यानंतर साखर घालून ती वितळून व्यवस्थित कॅरमलाइज होईपर्यंत सतत ढवळत राहायचं. आणि शेवटी एक सुंदर सुगंध येण्यासाठी त्यात वेलची पावडर मिसळायची. जसं दूध आटत जातं आणि साखर विरघळते तसतसं हे मिश्रण एका पाणचट स्थितीतून अत्यंत सुगंधित आणि दाट स्वरूपामध्ये बदलत जातं. आता शिजवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे तेव्हा आपण चौथ्या विभागाकडे वळूया. परिपूर्ण बर्फी सेट करणं आणि तिला आकार देणं. ही शिजवण्याची अत्यंत कष्टाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर एका सपाट ताटलीला आधी तूप लावून घ्यायचं आणि ते अतिशय गरम असलेलं मिश्रण त्यात एक समान पसरायचं. एका उलाथण्याच्या मदतीने पृष्ठभाग छान सपाट करायचा आणि ते पूर्णपणे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं. या टप्प्यावर भरपूर संयम ठेवावा लागतो कारण या मिश्रणाला एका भरीव तुकड्यात रूपांतरित होण्यासाठी पुरेसा वेळ देणं गरजेचं असतं. आता आपण शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत, तो म्हणजे सादरीकरण आणि सजावट.
या अंतिम सादरीकरणासाठी यावर बारीक चिरलेले बदाम आणि पिस्ते अगदी उदार हस्ते पेरायचे. नंतर त्या सेट झालेल्या मिश्रणाचे पारंपरिक हिऱ्याचा म्हणजेच डायमंडच्या किंवा चौकोनी आकारात तुकडे करायचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सामान्य तापमानाला सर्व्ह करायचं. सुक्या मेव्यामुळे बर्फीला एक आवश्यक असा कुरकुरीतपणा मिळतो आणि तुकडे केल्यामुळे तिला अगदी सणासुदीला शोभेल असं आकर्षक स्वरूप प्राप्त होतं. आता आपण एका विचाराने या विश्लेषणाचा शेवट करूया. स्वयंपाकाच्या जगातील मर्यादा या नेहमीच ओलांडण्यासाठी असतात. मग विचार करा, अशा आणखी कोणत्या साध्या आणि रोजच्या वापरातील भाज्या असतील ज्यांच्यामध्ये अशीच अफाट, गोड आणि लज्जतदार क्षमता लपलेली असेल? या साध्या दुधी भोपळ्याच्या उदाहरणावरून हे नक्कीच सिद्ध होतं की स्वयंपाकघरातील कोणत्याही साधारण घटकाचं रूपांतर एका असाधारण मिष्टान्नात होऊ शकतं. फक्त त्याला ओळखण्याची दृष्टी असायला हवी.